आता बसलोय. हे बघा मम्मीचा कॉल आला. मम्मी म्हणते वर आहे का खाली, तर वर आहे सीट आपली. आता चाललोय एकटाच चाललोय, कोण नाही सोबत म्हणून जरा हे आपली एवढी आपल्याला जागा सिंगल सीटसाठी. तर बाजूचं आहे ट्रॅव्हल्स चांगली, AC आहे इथं. आपल्याला अंगावर घ्यायला पण आहे, अंगावर घेतलंय, थंडी वाजते. चार्जिंग पॉईंट पण आहे, चार्जिंग पण होती माझ्या फोनमध्ये. चिप्स वगैरे ते खातो. झोपतो किती वाजले रेंज पण नाही इथं काहीच. चिप्स वगैरे तर आणलेत मम्मीने, डबा म्हणजे जेवण करून तर आलतो मी घरनं. चिप्स पेढे वेडे खातो, झोपतो. AC हे बंद करून ठेवले, तरी पण हे गाडीमुळं असं आणल्यामुळं ते वाटतं. गाडी एकदम चांगली, चार्जिंगचा पॉईंट पण नाही तर बाकीच्या तर गाड्यांमध्ये तसं चार्जिंगचा पॉईंट वगैरे तर असतो म्हणजे, पण असं चार्जिंग होत नाही. आपण चार्जर लावलं तर मी म्हणलं जाऊ दे बघा होईल का नाही, तर झाली. पुरे थांबली इथं, कुठं थांबली काय माहीत नाही. कार्टूनच बघतो, तसं तर पिक्चर वगैरे तर बघत नाही मी. जेवायसाठी किती म्हणजे कुठं थांबवते ते बघतो. मी तर जेवणार नाही कारण मी जेवण आलो मी घरनं. तरी पण आपण फिरू जरा एक चक्कर मारून. ब्लॉग आता डेली येत राहतील गावाकडचे ब्लॉग. भावाचं लग्न पण आहे, भावाच्या लग्नाचे ब्लॉग पण येत, सगळेच A to Z येत राहील. झोप लागली, काय ब्लॉग घेतलाच नाही. 7 वाजले आता पोचन, अर्धा एक तासात पोचन. कुठे काय माहीत नाही. उतरले सगळे एकटाच राहिलो आता काय नाही. 5 मिनटावर आले, 5 मिनटावरच उतरून डायरेक्ट मावशीच्या इथं आवडतं वगैरे काकाच्या इथं जायचं. उतरलोय आता, त्या 5 मिनटावर रस्ता आहे मावशीचं घर, म्हणजे घरापाशीच थांबते ट्रॅव्हल्स. आता चाललोय, बॉटल घेऊन मावशीच्या इथं आलो. आवरलं वगैरे, आता आंघोळ वगैरे तरी गेली. आता नाश्ता वगैरे करू डायरेक्ट काकाचे. रेंज पण नाही, फोन लावते मम्मीला, फोन बी लागत नाही. आता आवरतो, भेटतो तुम्हाला. आवरलं वगैरे मावशीच्या इथंच, आता गाडी घेऊन चाललो काकाच्या इथं. नाश्ता वगैरे पण केला. लयच गरमी इथं, लय ऊन आहे. निघालोय सगळे पॅक घेऊन, आवरून वगैरे तर झाले. आता काकाच्या इथं जाऊनच जेवण करणार आहे. हेडफोन वगैरे लावलेत, मस्त गाणे ऐकत जातो. अजून मला 15-20 किलोमीटर जायचं आहे, म्हणजे मावशीचं घर काकाच्या इथनं 15-20 किलोमीटर आहे. तिथनं जाऊन तुम्हाला भेटतो तिथं. लय ऊन आहे इथं, पण असं पोळतंय अंगाला. आता हे मास्क घातलाय म्हणून काय वाटा ना, बरं झालं चष्मा पण आणला होता. चाललोय, रस्ते पण लय घाण आहेत. जस्ट पोचलोय आत्याच्या इथं. आता आवरतो, हातपाय वगैरे धुतो, जेवण बिवण करून थोडासा आराम करतो, नंतर जातो. ऊन उतरल्यावर ऊन लयच आहे, नुसतं ऊन ऊन ऊन, लय ऊन येते, तापायला लागलंय. आता जेवण बिवण करतो आणि नंतर मग काकाच्या इथं जातो आवरून वगैरे. ना जिंदगी की खुशी ना मौत का गम, जब तक कि हम जेहिम कभी. ना जिंदगी खुशी ना मौत का गम, जब तक कि हम जेहिम कभी. अजून एक
कितवीत आहे तू? मी तिसरी धाव. हा. वय किती तुझं? माझं वय आहे की नाही हा? 10. हा. आणि गाणं गाणं म्हण आता. केसरिया तेरा इश्क है पिया. बरं, आपल्याला नाही नाही चांगलं म्हण. बरं, बर हा. चांगल्यामध्ये कू. झालं. बन. बोल हाय कर. असं कर हाय. दात दिसतात का? हसल्यावर तर दात दिसतेच ना. दाखव बरं. हसल्यावर दात दिसतातच ना बाळा. म्हातारी झाली तू. म्हातारी झाली. म्हातारी आता 80 वर्षात झाली, म्हातारी होणारच नाही. 80 वर्षाची झाली का? मग बा 80 वर्षात झालं म्हातारी होणार नाही तर काय. व्हिडिओ काढला काय? हा? नाही काढतोय असा. काढू नको. का? असा फोटो काढ. व्हिडिओ कोण काढतं? मग काय काढू? बोल नाही काढून राहिला काय? नाही काढायचं अजून. बघतोय मी काढतोय येते. काढता येते का? हा. तुला काढता येत नाही मग तर बोट गेली बाबा. पुण्यात राहणारा माणूस आहे. व्ह्यू बघा कसला भारी येतोय. आता चाललोय काकाच्या इथं. दादाचा फोन आलता, मोठ्या भावाचा ज्याचं लग्न आहे त्याचा फोन आलता. तो म्हणला कुठपर्यंत आहे. त्याला म्हणलं निघलोच आता. ऊन खूप होतं म्हणून थोडंसं झोपलो. कळलंच नाही टाईम किती झाला. 6 वाजलेत. मस्त आता भारी वातावरण झालं. तरी पण थोडंसं असं गरम वाफा लागते ते उन्हाच्या. आता जातो डायरेक्ट घरी. तिथं थोडंसं दाखवतो तुम्हाला. आता इथून काय फक्त 5 किलोमीटर आहे. इथनं जवळच आहे. असं एक गाव सोडूनच आहे. दाखवतो तुम्हाला. व्ह्यू बघा. क्या हुआ? क्या हुआ? आली लाइट आली. क्या हुआ? क्या हुआ? डर गई थी क्या? अरे इथं आलो, आवरलं वगैरे. लाईट गेली ती इथं. आता आली म्हणजे चालली आली येते जाते सारखंच.